श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक सुंदर नगर होतं. तेथे एक शेतकरी राहत होता. त्याला 10 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव होतं भास्कर. तो खूपच साधाभोळा होता. तो लहानपणापासूनच त्याच्या आजीकडून कथा ऐकत असे. तो प्रत्येक दिवशी आजीला कथा सांगायला सांगत असे. आजी पण खूप प्रेमाने त्याला कथा सांगत असे. आजी त्याला नागलोक, पाताळलोक, इंद्रलोक, गंधर्व, सूर्य अशा प्रकारच्या कथा आजी त्याला सांगत असे. एक दिवस आजीने भास्करला स्वर्गाबद्दल सांगितलं. आजीने स्वर्गाचे वर्णन एवढं सुंदर केलं की भास्कर स्वर्ग पाहण्यासाठी हट्ट करू लागला. त्याची खूप समजूत काढली की माणूस स्वर्ग पाहू शकत नाही. पण भास्कर हट्ट सोडत नव्हता. तो खूप रडत होता. काही केले ऐकत नव्हता. काही वेळाने तो रडत रडत झोपी गेला. तेव्हा त्याच्या स्वप्नात देव आले. त्याला स्वप्नात खूप प्रकाश दिसला. तो उठून बसला. समोर पाहिलं तर परमेश्वर उभे होते. परमेश्वर भास्कराला म्हणाले, बाळा, तुला स्वर्ग पाहायचा असेल तर तुला स्वर्ग पाहण्याचं मूल्य द्यावं लागेल. जसं तुम्ही सर्कस पाहता, पिक्चर बघता, तेव्हा तिकीट खरेदी करता, तसंच स्वर्ग पाहण्यासाठी तुला पैसे द्यावे लागतील. स्वप्नातच भास्कर विचार करू लागला की आजीकडून मी पैसे घेऊन. तेव्हा देव म्हणाले, बाळा, स्वर्गात तुझे हे पैसे नाही चालणार. त्या ठिकाणी तर चांगल्या कर्माचं आणि पुण्याचे पैसे लागतात. देवाने भास्करला एक डब्बी दिली आणि म्हणाले, बाळा, तू जेव्हा चांगलं काम करशील त्यावेळी या डब्बीमध्ये 1 रुपया येईल आणि ज्यावेळी तू वाईट काम करशील त्यावेळी या डब्बीतील 1 रुपया यामधून कमी होईल. जेव्हा ही डब्बी भरेल तेव्हा तू स्वर्गाला पाहू शकतोस. एवढे म्हणून देव स्वप्नातून निघून गेले. भास्कर जेव्हा झोपेतून जागा झाला त्याने पाहिलं त्याच्या डोक्याजवळ खरंच एक डब्बी होती. डब्बी दिसल्यामुळे तो खूपच आनंदी झाला. एक दिवस आजी त्याला 1 रुपया देऊन म्हणाली, दुकानात जाऊन काहीतरी खाऊ घेऊन ये. पैसे घेऊन भास्कर घरातून निघाला. थोडं अंतर चालल्यानंतर त्याला रस्त्यात एक भिकारी दिसला. भास्करला पाहताच तो भिकारी त्याला पैसे मागू लागला. पण भास्करने पैसे न देता पुढे चालू लागला. तेव्हा त्याला समोरून त्याचे शिक्षक येताना दिसले. त्याचे शिक्षक दयाळू आणि उदार मनाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत असे. भास्कर त्यांना पाहून भिकाऱ्याजवळ गेला आणि त्याला पैसे दिलेत. त्याच्या शिक्षकांनी त्याला भिकाऱ्याला पैसे देताना पाहिले. ते त्याच्याजवळ आले आणि भास्करच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, भास्कर, तू आज खूपच छान काम केलं आहेस. भास्करची खूपच प्रशंसा केली. भास्कर प्रशंसा ऐकून खूपच आनंदी होऊन घरी आला. त्याने जाऊन डब्बी उघडून पाहिली, पण डब्बीमध्ये काहीच नव्हतं. डब्बी रिकामी होती. तो विचार करू लागला की देव तर म्हणाले होते की काही चांगलं काम केलं तर डब्बीमध्ये पैसे येतील. मी तर भिकाऱ्याची मदत केली तरीही डब्बीमध्ये पैसे का आले नाहीत. भास्कर खूपच उदास झाला. भास्कर कधी पैसे येणार या विचारातच झोपी गेला. तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये परत देव आले आणि म्हणाले, बाळा, तू त्या भिकाऱ्याला पैसे यासाठी दिलेस की तुझे शिक्षक तुझे कौतुक करतील. तुला तुझ्या शिक्षकांकडून कौतुक मिळालं, मग आता तू का रडतोस? कोणत्याही लोभामुळे केलेलं काम हा व्यापार होतो, पुण्य नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने त्याला बाजारातून संत्री आणण्यासाठी 10 रुपये दिलेत. भास्करने बाजारात जाऊन 2 संत्री विकत घेतल्या. भास्करचा मित्र खूप आजारी होता. त्याचं घर रस्त्यातच होतं. त्यामुळे भास्कर बाजारातून परत येताना मित्राच्या घरी गेला. मित्राला पाहण्यासाठी डॉक्टर आले होते. ते मित्राला औषध देऊन मित्राच्या आईला म्हणतात, खूपच लवकर बरा होईल, त्याला संत्र्याचा ज्यूस प्यायला द्या. असं म्हणून डॉक्टर जाऊ लागले. भास्कर डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर गेला होता. मित्राची आई खूपच गरीब होती. ती रडू लागली आणि म्हणाली, मी मजदुरी करून 2 वेळचं पोट भरते. मुलगा आजारी असल्यामुळे मी काही दिवसांपासून कामावरती सुद्धा गेली नाही. माझ्याजवळ संत्र खरेदी करण्यासाठी काहीच पैसे नाहीत. मित्राच्या आईचं बोलणं भास्कर ऐकत होता. त्याने बाजारातून जी संत्री खरेदी केली होती त्याने ती संत्री मित्राच्या आईला दिली आणि नमस्कार करून तिथून निघून गेला. मित्राच्या आईने त्याला भरपूर आशीर्वाद दिला. घरी जाऊन भास्करने त्याच्या आईला सगळी हकीकत सांगितली. त्याची आई म्हणाली, तू एकदम बरोबर केलंस. भास्करने आपल्या रूममध्ये जाऊन डब्बी उघडली तर तो खूपच आनंदी झाला, कारण डब्बीमध्ये 2 रुपये आले होते. एके दिवशी भास्कर अंगणात खेळत होता. तेव्हा त्याची छोटी बहीण आली आणि ती त्याचे खेळणे घेऊ लागली. भास्कर तिला थांबवत होता पण ती ऐकत नव्हती, म्हणून भास्करने तिला मारलं. बिचारी त्याची बहीण रडू लागली. त्यामुळे त्याने जेव्हा डबी उघडून पाहिली तर त्याने पाहिलं की
जमा केलेले काही पैसे कमी झाले होते. भास्करला खूपच दुःख झालं आणि त्याने स्वतःच्या मनाशी ठरवलं, इथून पुढे तो कोणतंच वाईट काम करणार नाही. माणूस जसं काम करतो त्याचा स्वभाव पण तसाच होतो. तो वाईट काम करतो तर त्याचा स्वभाव वाईटच होतो. त्याला फक्त वाईटच काम दिसते आणि त्याला वाईट काम करण्यास आनंद मिळतो. आणि जो चांगलं काम करतो त्याचा स्वभाव चांगला होत जातो. त्याला चुकीचे कामाविषयी विचार करणंही खूपच चुकीचं वाटतं. भास्कर पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चांगलं काम करत होता. आता त्याचा स्वभाव खूप चांगला काम करण्याचा झाला. लोकांची मदत करत होता. सगळ्यांशी प्रेमाने वागत होता. सगळ्यांचा आदर करू लागला. काही दिवसानंतर त्याची डब्बी पैशाने भरली. स्वर्ग पाहायला मिळणार या आशेने तो खूप खुश होऊन आपली डब्बी घेऊन बागेत गेला आणि नाचू लागला. तेव्हा त्याला कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. तेव्हा त्याने पाठीमागे पाहिलं तर एका झाडाखाली एक साधू महाराज बसून रडत होता. भास्कर त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, बाबा तुम्ही का रडत आहात? साधू म्हणाला, बाळा जशी डब्बी तुझ्या हातात आहे तशी डब्बी माझ्याजवळ होती. खूप दिवस कष्ट करून मी ती डब्बी पैशाने भरली होती. खूपच आशा होती की त्या पैशाने मी स्वर्ग पाहीन. पण आज नदीमध्ये आंघोळ करताना ती डब्बी पाण्यात पडली. खूप शोधली पण डब्बी काही सापडली नाही. तेव्हा भास्कर म्हणाला, बाबा तुम्ही रडू नका, माझी ही डब्बी भरलेली आहे, तुम्ही माझी डब्बी घ्या. साधू महाराज म्हणाले, बाळा तुझ्या डब्बीला खूपच कष्ट करून भरले आहेस. ही डब्बी मला देताना तुला खूप दुःख होईल. भास्कर म्हणाला, बाबा मला काहीच दुःख होणार नाही. मी तर अजून खूप लहान आहे. माझ्याकडे तर अजून खूप आयुष्य आहे. मी तर अजून अशा कितीतरी डब्या पैशाने भरू शकतो. पण तुम्ही म्हातारे झाले आहात. आता तुम्हाला दुसरी डब्बी भरायला खूप वेळ लागेल आणि ती डब्बी भरू शकाल की नाही, तर म्हणून तुम्ही माझी डब्बी घ्या. साधू महाराजांनी भास्करकडून ती डब्बी घेतली आणि भास्करच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि भास्करचे डोळे बंद झाले. त्याला स्वर्ग दिसू लागलं. असं सुंदर स्वर्ग की आजीने त्या स्वर्गाचं वर्णन केलं होतं ते वर्णन स्वर्गातल्या एका कोपऱ्याचंही नव्हतं. जेव्हा भास्करने डोळे उघडले तर साधूच्या ठिकाणी स्वप्नात आलेले देव उभे होते. देव म्हणाले, बाळा जे लोक चांगलं काम करतात त्यांचं घर स्वर्ग होते. तू अशा प्रकारे तुझ्या आयुष्यात चांगले कामं करत जा. तू चांगले कर्म करत राहिलास तर शेवटी स्वर्गात जाशील. एवढं बोलून देव अदृश्य झाले. स्वामी भक्तांनो, कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना.